आज मला या व्यासपीठावर इथे बसायची आणि बोलायची जी संधी मिळाली आहे ते मी फार मोठं भाग्य समजते. कारण का इथे या व्यासपीठावर किती मोठ्या व्यक्ती येऊन गेल्या असतील आणि त्यांची व्याख्यानं झाली असतील आणि मी तर साधी सोपी आत्ता नव्याने शिकणारी आणि आता सध्या तर मी विद्यार्थिनीच आहे आणि मला इथे संधी मिळाली म्हणजे मला खरंच खूप भाग्य आहे माझं. आणि बाईंनी आम्हाला जेव्हा सांगितलं की तुम्ही ऋषितुल्य गुरुबद्दल बोलायचं आहे तुम्हाला, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा कोण आले तर अय्यंगार गुरुजीच आले आणि त्यामुळे मी अय्यंगार गुरुजींबद्दल बोलले. ऑनलाईन आमच्या त्या झालं बोलणं सगळं ते आणि त्यामधून त्यांनी काही व्यक्ती ज्या सिलेक्ट केल्या त्यामधली मी एक आहे. म्हणजे मला खूप आश्चर्याचा मोठा धक्का होता हा की अरे आपल्याला निवडलं. दुसरी गोष्ट आजच आणि मला एक विशेष म्हणावंसं वाटतं की या 15 दिवसामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं आणि इथे त्या वक्त्याला बोलवून त्यांनी बोलणं म्हणजे हा उपक्रमच किती सुंदर आहे. गीता धर्म मंडळाचा अतिशय सुंदर उपक्रम आहे. आणखीन आज योगायोगाने माझ्या आईची पण तिथी आहे, त्यामुळे तिला मी स्मरण करते, गुरुजींचं स्मरण करते आणि आपले पूर्वज 15 दिवसामध्ये आपल्या घरी त्यांचं वास्तव्य असतं असं आपण समजतो. त्यांच्यासाठी आपण त्यांचे आवडते पदार्थ करतो, त्यांचं स्मरण करून त्याच्या फोटोची पूजा करतो. गाईला, कावळ्याला, नदीला म्हणजे जलचर वगैरे ह्या सगळ्यांना आपण संतुष्ट करतो या निमित्ताने. आणि अशा वेळेला हा कार्यक्रम इथे होतो आहे त्याचं मला फार म्हणजे विशेष वाटतं आहे. आणि मी गीता धर्म मंडळाचे आभार तर मानतेच, परंतु माझ्या ज्या शिक्षिका आहेत माननीय अनुजाताई चोपडे त्यांचे पण मी आभार मानते. ज्या परीक्षकांनी माझं ऐकून माझं इथे सिलेक्शन केलं आहे त्यांचे पण मी आभार मानते. मला ऐकायला तुम्ही हे सगळेजण एवढे इथे आलेले आहात, माझ्या मैत्रिणी दिसत आहेत मला खूप, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. गुरुजींचं कार्य तर खूप मोठं आहे. आता ते मी कशा पद्धतीने मला सांगता येईल त्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, पण बघूया. म्हणजे आता मी योगाबद्दल बोलणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा आपला ताठ असू दे आणि फक्त एकदाच आपण ओंकाराचा उच्चार करूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचा उच्चार करायचा आहे. उघडा डोळे. आता मी एक प्रार्थना म्हणणार आहे जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतंजलिं. हरि ओम. आता ह्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की चित्त शुद्धीसाठी योग, वाचा शुद्धीसाठी व्याकरण आणि शरीर शुद्धीसाठी आरोग्याचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे अशा मुनिश्रेष्ठ पतंजलींना माझा नमस्कार असो. ज्याचा ऊर्ध्व शरीराचा भाग मनुष्याकार आहे, ज्यांनी आपल्या हातामध्ये शंख, चक्र आणि असी धारण केलेलं आहे आणि जो शीर्ष त्याचं सहस्र शीर्ष झाला आहेत, अशा मुनिश्रेष्ठ पतंजलींना माझा नमस्कार असो. आता भारतीय संस्कृतीमध्ये योगाला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि ही योगविद्या जी आहे ती अतिप्राचीन भारतीय असून
ती ब्रह्मदेवाकडून मानवाला मिळालेलं ते एक वरदान आहे, अशी आपली श्रद्धा आहे. इसवी सन पूर्व 200 वर्षांपूर्वी पतंजली महामुनींनी सूत्र रूपाने हे शास्त्र मांडलेलं आहे. आणि त्यानंतर बऱ्याचशा उपनिषदांमध्ये, योगांमध्ये, संहितांमध्ये, शिवसंहिता, प्रदीपिका या सगळ्यामध्ये ते आपल्याला विखुरलेलं आढळतं. परंतु पतंजलींनी त्याचं अष्टांगामध्ये सुद्धा त्याचा अभ्यास केला. अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, ते अष्टांग योग म्हणजे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, त्याच्यानंतर आसनं, योगासनं आणि प्राणायाम, ध्यान, प्रत्याहार, धारणा आणि समाधी अशी ही 8 अंग आहेत. आणि ह्या 8 अंगांचा अभ्यास त्यांनी सूत्ररूपाने मांडला आणि पुढे अनेक जणांनी त्याचा अभ्यास केला. आता आपल्याला माहीत आहे की सध्याची परिस्थिती कशी आहे. लोक सगळे ताणतणाव, निराळ्या प्रकारचे गोंधळ, गडबड, त्यानंतर अशा विविध कारणांनी चिंतातूर झालेले आहेत. त्यांना निरनिराळ्या व्याधी लागल्या आहेत. म्हणजे कुठल्या तर आपल्या उच्च रक्तदाब, मधुमेह यांनी ते व्यापले गेलेले आहेत बरेचसे लोक. त्यानंतर हालचालींवर बंधनं आली. उभं राहून करायचं काम किंवा बसून करायचं काम, त्यामुळे लोकांना मणक्याचे आजार, संधिवात, कंपवात असं झालेलं आहे. बौद्धिक कामं करणारे जे लोक आहेत त्यांना डोकेदुखी, मानसिक त्रास अशा अनेक व्याधींनी लोक सध्या ग्रासलेले आहेत आणि त्यांना काय करायचं ते समजत नाही. लहान मुलांना म्हटला तरी स्ट्रेस आहे आणि मोठ्या वयस्कर माणसाला म्हटला तरी स्ट्रेस आहे. मग आता ह्या स्ट्रेसवर उपाय काय? तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये माहीत आहे की अर्जुनाने युद्ध करायचं नाही असं ठरवलं. सगळं शस्त्र सगळी आपली खाली ठेवली. का? तर माझ्यासमोर इथे मला माझे नातलग दिसत आहेत, इथे माझे गुरुजन दिसत आहेत. त्याला काही माहीत नव्हतं का? यश, अपयश, फायदे, तोटे, त्यानंतर अंतर्गत आपले नातलगांमध्ये असलेले तंटे सगळं त्याला माहीत होतं. परंतु तरीसुद्धा त्याने आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि मग भगवान श्रीकृष्णाला पळत धावत यावं लागलं त्याच्याकडे आणि त्याला सांगायला की त्यांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये उपदेश केला आहे. आणि मग अर्जुनाने आपल्याला धनुष्य हातात घेऊन लढाईला तो तयार झाला आहे. आज इथे समाजामध्ये आपल्या सगळ्यांची अवस्था ही अर्जुनासारखीच झालेली आहे. आपण सगळे अर्जुनच आहोत. मग त्याच्यातून आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवायला पाहिजे आणि तो मार्ग आपल्याला ह्या योगशास्त्रातनं मिळाला आहे, ह्या योगविद्येतून मिळाला आहे. ही प्राचीन भारतीय योगविद्या त्यामुळे फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि या 8ही अंगांचा पूर्ण अभ्यास करून ती सामाजिक सर्वसामान्य लोकांना कशी पचेल, कशी रुचेल याचा अभ्यास करणारा आपल्या भारतातील एक मोठा योगी किंवा संत असेच मी त्यांना म्हणेन, असा एक गुरु होऊन गेला आणि त्यांचंच नाव योगाचार्य BKS अय्यंगार गुरुजी. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही फोटोमध्ये पाहिलं आहे, त्यांचं वाचन केलं आहे, त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, टी व्हीवर पाहिलं आहे. आता मी हा फोटो तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर हे माझे गुरु आहेत. आता या गुरूंबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, म्हणजे त्यांचं बालपण कसं गेलं. तर ह्या आता ह्याच्यापुढे मी त्यांचा उल्लेख गुरुजी म्हणून करणार आहे, कारण आम्ही सगळेजण त्यांना गुरुजी म्हणून संबोधत होतो किंवा म्हणत होतो. तर गुरुजींचा जन्म कर्नाटकामध्ये कोलार जिल्ह्यात बेलूर नावाच्या छोट्याशा गावी झाला. तो 14 डिसेंबर 1918 साली झाला. आणि त्यावेळेला पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये त्याच काळामध्ये एक साथीचा रोग आला होता. त्याला इन्फ्लुएन्झा असं म्हणतात आणि ती मोठी महामारी होती आणि तो राक्षसी
रोग आहे असं त्यावेळेला मानलं जात होतं, कारण बरेचसे लोक मृत्युमुखी पडले होते. म्हणजे आता जो आपल्याला कोविडची महामारी जशी आली ना, तशी त्या काळात आलेली होती आणि त्याचा परिणाम अनेक लहान मुलांवर झाला, वृद्धांवर झाला. त्याप्रमाणे तो गुरुजींवर पण झाला. आणि गुरुजी लहानपणी, खरं सांगायचं तर गुरुजींचे वडील हे कृष्णामाचार असे त्यांचं नाव, ते शिक्षक होते आणि आईचं नाव शेषम्मा आणि त्या गृहिणी होत्या. आणि त्यांना एकूण 13 अपत्य होती. 13 अपत्यातली 2 अपत्य त्यांची गेली होती, पण 13 अपत्यांमध्ये गुरुजींचा नंबर 11वा होता. म्हणजे तुटपुंजा त्यांचा पगार, ही एवढी खाणारी तोंडं, त्यामुळे ते हतबल होते. आता हा मुलगा जो आहे म्हणजे गुरुजी, त्यांना लहानपणी इन्फ्लुएन्झा, क्षय, मलेरिया, टायफॉईड, कुपोषण आणि अन्न किंवा औषधं न मिळाल्यामुळे होणारे सगळे आजार त्यांना झालेले होते. आणि 5 वर्षापर्यंत ते नुसते झोपून झोपूनच आपला दिवस काढत होते. आता त्यांचं जर त्यावेळेचं वर्णन आपण ऐकलं तर ते काय होतं, तर त्यांचे हात काटकुळे होते, त्यांचे पाय वाकडे तिकडे होते, त्यांचा पोटाचा आकार इतका विचित्र होता की बघणाऱ्याला भीती वाटावी. त्यांची मान अशी खाली पडलेली होती आणि ती वर करताना त्यांना श्रम पडायचे, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे वयाच्या 5व्या वर्षापर्यंत. आणि हा मुलगा जगतो का मरतो काहीच माहीत नव्हतं. आईवडिलांना त्याला औषध पाणी करायला त्यांच्याकडे काही नव्हतं. 2 मुलं गेली तशी ह्याचं काय होईल, बरं वाईट ते होईल. पण त्याच काळामध्ये त्यांची मोठी बहीण जी लग्न होऊन म्हैसूरला गेलेली होती, ती आणि तिचे यजमान, त्यांचं नाव कृष्णम्माचार्य, तिरुमलाई कृष्णम्माचार्य, ते म्हैसूरच्या राजाच्या राजवाड्यामध्ये योगाचं शिक्षण देत होते. योग शिक्षक होते ते. त्यांच्या हाताखाली खूप मुलं योगाचं शिक्षण घेत होती आणि त्यांना आधुनिक योगाचा जनक असं म्हणत होते. असे मेव्हणे होते त्यांचे. तर त्या मेव्हण्यांनी ते एक साधारण 10-12 वर्षाचे असताना आले आणि त्यांनी पाहिलं की हा सुंदरराज, नाव गुरुजींचं नाव सुंदरराज, की अरे सुंदर्या, तुझी ही तब्येत अशी कशी? आणि मग त्यांना आपल्या बायकोला म्हणाले, आपण ह्याला घेऊन जाऊया आपल्या घरी म्हैसूरला. काय आपल्याकडे तो काय खाईल पिईल, थोडंसं बघू सुधारणा होते का त्याची, थोडंसं योगासनं शिकेल, मी त्याला शिकवीन असं म्हणून गुरुजी साधारण 15-16व्या वर्षी आपल्या मेव्हणे आणि बहीण यांच्याबरोबर म्हैसूरला आले. आता तिथे आल्यानंतर मेव्हण्यांच्या म्हणजे नजर होती त्यांची, बहिणीचं लक्ष होतं, थोडंफार त्यांना खायची परिस्थिती सुधारली, खाणं पिणं जात होतं आणि ते आसनं करायला लागले, आसनं शिकायला लागले आणि त्याच्यामध्ये त्यांना गोडी निर्माण झाली. आता ही आसनं जे शिकवत होते त्यांचे मेव्हणे, तर त्यांची पण एक मोठी टीम होती मुलांची आणि त्याच्यामध्ये बाकीची मुलं खूप छान करत होती, काही त्यांचे लाडके विद्यार्थी होते. त्या मानाने गुरुजी त्यांना वाटायचं की हा काय मुलगा आसनं करणार, काय हा शिक्षक होणार, ह्यांना शिकवायचं का नाही, म्हणून त्याला ते असं साईडला टाकलेलं होतं. म्हणजे बरीचशी इतरच कामं ते त्यांना सांगायचे. गुरुजी मुकाट्याने ते करत होते. साधारण वर्ष, सव्वा वर्ष ते तिथे होते आपल्या मेव्हण्यांकडे. पण त्या काळामध्ये गुरुजींना आवड निर्माण झाली आणि ते अजूनही असं म्हणत की माझ्या मेव्हण्यामुळे मला टर्निंग पॉईंट मिळाला आणि आज मी इथे जो आहे तो माझ्या बहिणीमुळे आहे, तो माझ्या मेव्हण्यांमुळे आहे. आता ह्या मेव्हण्यांनी त्यांना धारवाडला नेलं. एक शिबिर होतं, ते धारवाडला होतं. तर आपल्या मेव्हण्यांबरोबर ते धारवाडला गेले. तर धारवाडला गेले तर तिथे पुण्याचे एक सिव्हिल सर्जन डॉक्टर V.B. गोखले म्हणून आले होते. तर त्या V.B. गोखले त्या कृष्णम्माचार्य यांना म्हणाले की अरे तू मला एक योगाचा गुरु दे बरं, शिक्षक दे, एक योगगुरू. तर मग मेव्हण्यांना असं वाटलं की हा बरा आहे आपला सुंदरराज, त्यालाच आपण पाठवूया पुण्याला. म्हणून त्यांनी काय म्हटलं, हो मी पाठवतो त्याला. आणि सुंदरराजला त्यांनी पुण्याला पाठवलं आणि काय सांगितलं की पुण्याला जायचं आणि तिथे तू योगाचा प्रचार आणि प्रसार करायचा, असं म्हणून वयाच्या 18व्या वर्षी गुरुजी पुण्याला आले. गुरुजी 18व्या वर्षी जे पुण्याला आले
ते गेले कितव्या वर्षी? 96व्या वर्षी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता ह्या बाईने वर्णन काय केलं आहे आणि हा मनुष्य 96 वर्ष कसा काय जगला तो. तर ते पुण्यात होते. आता पुण्यात जेव्हा ते आले तेव्हा त्यांची परिस्थिती हलाखीची होती. काय, त्यांना कुठे कुठे शिकवायला जाते, तिथून तुटपुंजे काहीतरी पैसे त्यांना मिळत. आणि मग त्यांचं 42 साली त्यांनी संसार थाटला, म्हणजे लग्न झालं त्यांचं. आणि मग त्यांना एकूण 6 मुलं झाली गुरुजींना. सगळ्यात मोठी गीता, नंतर गीताजी आम्ही म्हणतो त्यांना, मग प्रशांतजी त्यांचे चिरंजीव, ते एकटे आहेत. त्याच्यानंतर 4 बहिणी, म्हणजे सुनीता, सरिता, सविता, अशा त्या सगळ्या बहिणी गुरुजींच्या मुली सगळ्या. तर अशी 6 अपत्य गुरुजींना झाली. आणि गुरुजी त्यावेळेला जात होते, इकडे तिकडे जाऊन शिकवत होते आणि तुटपुंजा काहीतरी मिळत होतं, त्याच्यावर संसार चालायचा. तर त्यांचा मुलगा काय म्हणतो की वडील माझे जेव्हा यायचे ना तेव्हा त्यांचं वजन किती पाऊंड कमी झालेलं असायचं, थकलेले असायचे ते, आणि आम्हाला त्यांची दया यायची, पण ते करत होते कार्य. कारण का? त्यांना त्याच्यात आवड होती. आता हे जे गुरुजी आहेत त्यांचा माझ्याशी कसा काय संबंध आला, मला ते कसे काय भेटले? तर मी लग्न होऊन मुंबईहून पुण्यात आले. पुण्यात आल्यावर माझे सासरे ते मिलिटरीमध्ये होते. ते असे पुस्तकं घेऊन बसायचे, उघडायचे पुस्तकं आणि आसनं करायचे त्या पुस्तकात बघून. अगदी शीर्षासनासकट 85 वर्षापर्यंत ते शीर्षासन करायचे. आणि ते पुस्तक जे होते ते अय्यंगार गुरुजींचं होतं. त्याच्यातली मी सगळी चित्र बघायची आणि मला वाटायचं, अरे बापरे, हे माणूस असं करू शकतो, अशी आसनं करू शकतो. कारण ती सगळी आसनं अत्यंत लीलया करायचे. आणि 35व्या वर्षानंतर त्यांना थोडी स्थिरता आली होती, त्यांचं शरीर मजबूत होत होतं आणि म्हणजे त्यांचे दिवसच पालटले होते असे म्हणा. त्यावेळेला 35व्या वर्षी गुरुजी म्हणतात, मला 10 माणसांचं बळ प्राप्त झालं होतं. आणि ह्याला कारण काय? तर ती आसनं करायची, त्याचा अभ्यास करायचा, माझ्या कुठल्या व्याधीवर मला कुठलं आसन महत्त्वाचं आहे, कुठलं योग्य आहे ह्याचा अभ्यास करायचा, त्याच्यावर पुस्तकं छापायची, पुस्तकं लिहायची त्याच्यावर. असा त्यांचा उद्योग चालू झाला. आणि 35व्या वर्षानंतर त्यांची हळूहळू म्हणजे त्यांच्या सगळ्याच दृष्टीने त्यांची प्रगती झाली. आता मी खरं खेळाडू, मला आवड आहे सगळ्या योगासनाची ह्याची त्याची. परंतु मधल्या लग्न झाल्यानंतर संसार, नोकरी, मुलांचे अभ्यास याच्यामुळे माझं दुर्लक्ष होतं, म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे. पण 50व्या वर्षी मला एक व्याधी जडली. ती व्याधी म्हणजे काय होती, तर माझ्या उजव्या हाताला मुंग्या यायच्या, तो बधीर व्हायचा आणि लाकडासारखा कडक व्हायचा. सकाळी उठल्या उठल्या त्याला मुंग्या यायच्या. मग मला तो सारखा झटकावा लागायचा. मला वाहन चालवता येत नव्हतं. त्याच्यानंतर मला पेपर तपासायला त्रास व्हायचा. मग मी गेले डॉक्टरांकडे. मग ते एक स्पेशालिस्ट होते कॅम्पमध्ये, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला रुबी हॉलमध्ये जा आणि तिथे अमुक अमुक टेस्ट करून घ्या. मग मी त्या टेस्ट करून घेतल्यानंतर रिपोर्ट पाहिला तर त्याच्यावर लिहिलेलं होतं कार्पेल टनेल सिंड्रोम. तुम्हाला कदाचित माहिती असेल हा आजार, कार्पेल टनेल सिंड्रोम हा तुम्हाला आजार आहे, तर तुम्ही हँड सर्जनना दाखवा. मग अलका टॉकीजमध्ये जोंधळे चौकामध्ये एक हँड सर्जन होते, त्यांच्याकडे मी गेले. त्यांनी रिपोर्ट सगळे पाहिले आणि त्यांनी सांगितलं कार्पेल टनेल सिंड्रोम म्हणजे काय. तर ते म्हणाले की तुमच्या रक्तवाहिन्यांना ह्या इथल्या मसलचा जो बँड आहे तो प्रेस करतो आहे आणि रक्ताचा पुरवठा तुमच्या जात नाही हातामध्ये. मग म्हटलं काय करावं लागेल डॉक्टर? तर काही नाही म्हणाले, आपल्याला तो कट करावा लागेल, थोडंसं छोटंसं ऑपरेशन आहे, 5-6 टाके इथे पडतील आणि मग टेन्शन रिलीज झालं की रक्ताचा प्रवाह गेला की मग तुम्ही ओके व्हाल. मग म्हटलं डॉक्टर की अशी ऑपरेशन्स किती होतात? तर खूप होतात म्हणाले. आणि मग पेशंट बरा होतो का? तर हो, बरे होतात. आता डॉक्टर असंच सांगणार ना आपल्याला. आणि मग परत हा त्रास उद्भवतो का? तर नाही म्हणाले, असं काही ऐकलं नाही उद्भवत. मग मी उठले, म्हटलं गं बाई, उजवा हात ऑपरेशन करायचं. मग मी परत थांबले आणि म्हटलं डॉक्टर, मी 52 वर्षांची होते तेव्हा, म्हटलं की मी समजा हे ऑपरेशन नाही केलं तर काय होईल? डॉक्टर म्हणाले तुम्ही 60व्या वर्षी सही नाही करू शकणार, अशी तुमच्या हाताची परिस्थिती होईल. म्हटलं बापरे, भयानकच आहे. मग आणि मला आता मध्येच थोडा विषयांतर करावं असं वाटतं. मला त्यांनी 60व्या वर्षी
सही करता येणार नाही म्हणाले होते. आणि मी 73व्या वर्षी रोज सकाळी उठून 1 ते 1.5 तास लिखाण करून 1 वर्षात मी आपली ज्ञानेश्वरी लिहिली. हां. आणि ऑपरेशन न करता मला असं वाटतंय, मला म्हणतात घरचे लोक की ती ज्ञानेश्वरी घेऊन तू डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखव. मी ऑपरेशन नाही केलं आणि मी 60व्या वर्षी सही नाही 73 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. बरं, हा तरी मुद्दा बाजूला सोडला. मग मी म्हटलं मी घरी जाते, घरच्या लोकांना विचारते आणि मग येते तुमच्याकडे. मग मी सेकंड ओपिनियन घ्यायचा ठरवला. तेच आमचे ऑर्थोपेडिक सर्जन होते, आमचे फॅमिली मेंबर होते. त्यांना विचारलं, ते म्हणाले नाही, अजिबात ऑपरेशन करायचं नाही, काही त्यांनी फायदा होणार नाही. मग काय करायचं? योगासनाला जा, योगासनं कर. कबीरबागेची वाट दाखवली आणि मी नारायणपेठेतल्या कबीरबागेत गेले. कबीरबागेमध्ये मला कोण भेटले तर डॉक्टर करंदीकर. हां. तर हे डॉक्टर करंदीकर अय्यंगार गुरुजींचा उजवा हात किंवा लाडके शिष्य होते. तिथे ते शिकले होते आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्याच्यात गती होती. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि अय्यंगार गुरुजीने असं सांगितलं की इथे माझी जशी संस्था आहे तशी तुम्ही नारायणपेठेमध्ये स्थापन करा. पूर्ण परमिशन दिली आणि करंदीकर गुरुजींनी मग ती स्थापन केलं होतं. स्थापना झाली त्या कबीरबाग ह्याची संस्थेची. आणि अय्यंगार गुरुजींकडे जी साधनं वापरत होते, ज्या पद्धतीने करत होते, त्या पद्धतीने इथे ते चालू होतं सगळं. मी गुरुजींकडे डॉक्टरांकडे गेले. मला करंदीकर डॉक्टरांनी पाहिले माझे सगळे रिपोर्ट्स वगैरे आणि सुरुवातीला मला त्यांनी 2 आसनं करायला सांगितली. आता ती कुठली आसनं आहेत तर ही तुम्हाला माहीत असतील की एक गोमुखासन आणि पश्चिम नमस्कारासन. ती 2 तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला छान बऱ्याच जणांना करता येत असेल तरी पण मी तुम्हाला करून दाखवणार. तर गोमुखासन म्हणजे काय, आता हे न पडता मला करायचं. हे असं आणि या बाजूनी पण करायचं. आता आपली एक बाजूने नीट होतं, दुसऱ्या बाजूने एवढं होत नाही, परंतु दोरीच्या साहाय्याने मग ते व्हायचं. आणि पश्चिम नमस्कार तुम्हाला माहीत आहे. हा नमस्कार असा वरपर्यंत गेला पाहिजे, हात असे छान जोडले गेले पाहिजे. आणि 2 महिन्यामध्ये मला असं जाणवलं की अरे माझ्या मुंग्या कमी झाल्या, माझा हात बधीर होत नाही. मग मला प्रेमच जडलं त्या त्या योगासनं करायची, क्लासला जायचं. आठवड्यातून 3 वेळा मी जात होते. आणि मग डॉक्टर करंदीकरांना पण वाटलं की बाई हिच्यात सुधारणा होते. मग त्यांनी मला जनरल बॅचला सोडलं. मग जनरल बॅच मी कबीरबागेमध्ये 11 वर्ष जात होते. मग डॉक्टरांनी शिकवलेलं आम्ही सगळं शिकत होतो. ते रविवारचे जादा क्लास घ्यायचे. डॉक्टरांना आमची लेडीज बॅच तयार करायची. ते आमच्यासाठी ते खूप झटत होते, परंतु आम्ही त्यांना न्याय नाही दिला. म्हणजे आमच्या नोकऱ्याच आहेत, आमची मुलंच लहान आहेत, असं करून आम्ही तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणून मग ते विचारांना नाही झाली ती सक्सेसफुल, परंतु आम्ही जात होतो. आणि त्यावेळेला मी काही वर्ष असिस्ट पण केलं आहे. असिस्ट केलं आहे म्हणजे मुख्य शिक्षकांना मी मदत करायची. मग ते कसे बांधायचे पट्टे आणि रोप कसे बांधायचे असं पण मी शिकले होते. आता काही वर्षांनी कबीरबागेनी बंद केली बॅच आमची. जनरल बॅच बंद करून टाकली आणि मेडिकल बॅचेसच चालू ठेवल्या. ते साधारण साल 2007 होतं. मग त्यावेळेला आमचा जो ग्रुप होता ना, 12-15 जणांचा ग्रुप होता. सगळ्यांना मला खूप वाईट वाटलं, परंतु ते 12-15 जे कोणी लोक होते, 25 होते, पण त्यातले आता 12 ते 15 राहिलेले, त्यांनी आपला ग्रुप सोडायचा नाही असं ठरवलं की कबीरबागेने आपल्याला नाही म्हटलंय ना, पण आपला ग्रुप आपण अबाधित ठेवायचा. मग कबीरबागेतल्याच एका शिक्षकांकडे आम्ही 15च्या 15 जणं गेलो. आज मला इथे माझी मंडळी, माझे मित्र सगळे ते आलेले मला दिसत आहेत. त्याच्यामध्ये आमचे बापट सर आहेत, ज्यांचं वय आता 82-83 वर्ष आहे. ते आमच्या ग्रुपमध्ये होते आणि आम्ही अजूनही गेली 27 वर्ष करतोय जाऊन. रविवारचा आमचा एक क्लास असतो, 8 ते 9:30, न कंटाळा करता जायचं. एवढं आम्हाला माहिती आहे, कारण त्यांनी आपल्याला फायदा झाला आहे. आता कबीरबागेनंतर म्हटलं आता कुठे आपण. मग मला एकदम अय्यंगार गुरुजी आठवले, कारण अय्यंगार गुरुजींची व्याख्यानं कबीरबागेत व्हायची आणि ती जेव्हा व्याख्यानं व्हायची तेव्हा गुरुजी यायचे
असे छान उंच पुरे लांब सडक हात त्यांचे, आणखीन धोतर पण नेसलेले असायचे, कधी कधी खुर्चीवर असे छान बसायचे पायवर टाकून. आणि आसनाचं ते बोलणार, म्हणजे आसनांबद्दल बोलणार, तिथे कोणतरी आसन करत असणार, त्या आसनाचा फायदा कसा होतो वगैरे सगळं सांगणार. ह्याच्यावरचीच ती व्याख्यानमाला असायची. आणि मग मला असं वाटलं, नाही आता आपण अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यावी. मग तिथे पण सोपं नाही बरं का. अय्यंगार इन्स्टिट्यूट कुठे तुम्हाला पुणेकरांना माहिती असायला पाहिजे. काही जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल. ती मॉडेल कॉलनीत आहे. चित्तरंजन वाटिका म्हणून तिथे एक गार्डन आहे. तिथून चित्तरंजन वाटिकेवरून आपण जर युनिव्हर्सिटीच्या रस्त्याकडे तोंड करून गेलो की सेंट्रल मॉल आहे, पुढे ई स्क्वेअर आहे, त्याच परिसरामध्ये मेन रोडलाच तसं गुरुजींची इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे आपण जर ई स्क्वेअरकडे तोंड केलं तर ती उजव्या बाजूला आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे तो. त्यांच्या बिल्डिंगवर गुरुजींची आसनांची शिल्प आहेत सगळी. गुरुजींचा, त्यांच्या पत्नीचे तिथे पुतळे आहेत. मागच्या बाजूला गुरुजींचा बंगला आहे, पुढच्या बाजूला इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये खाली तळघरामध्ये ग्रंथालय आहे, वरच्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे. तिथे गुरुजींना निरनिराळ्या देशांमध्ये मिळालेले अवॉर्ड्स, त्यांचे फोटो हे सगळे लावलेले आहेत. त्याच्या वरच्या मजल्यावर योगासनाचा, म्हणजे जिथे 50 ते 60 साधक आसनं करू शकतील एवढा मोठा हॉल आहे. त्यांचं स्टेज आहे छानपैकी. सगळी साधनं म्हणजे रोप्स लावलेले आहेत, उशा, तक्के, त्याच्यानंतर निनाळे बेंचेस, जे काही लागतं साधकाला, ज्याला करता येत नाही त्यांना, ते सगळं ठेवलेलं आहे. जाताना वाटेमध्ये जिन्यामध्ये गुरुजींचा सुंदर असा एक फोटो आहे की त्याला बघितल्यावर आपला चेहरा हसरा होतो, त्यांच्या पायाला नमस्कार करावासा वाटतो. आणि त्याच्यावरती पण आणखीन एक हॉल आहे. ती एक शाळा आहे. त्या शाळेला एक शिस्त आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत असे त्यांचे क्लासेस चालतात. रविवारी लहान मुलांसाठी असतात. सुट्ट्या फार कमी असतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दसऱ्याची सुट्टी, दिवाळीची एखादी सुट्टी. टाईम ते पाळतात. टाईम म्हणजे 2 मिनटं आधीच ते इन्स्ट्रक्टर आलेले असतात. तास झाला की ते बरोबर सुटणार. आता याच्यामध्ये 4 क्लासेस असतात. एक बिगिनर्स 1 तासाचा, बिगिनर्स नंतर इंटरमिजिएट 1 तो 1.5 तासाचा, त्याच्यापुढे इंटरमिजिएट 2 म्हणजे जसं आपण वर्षा वर्गात जातो तसं, इंटरमिजिएट 2 तो 1.5 तासाचा, आणि मग ॲडव्हान्स क्लास असतो तो 2 तासाचा असतो. तुम्ही कितीही जरी शिकलेले आहात, तुम्हाला किती जरी आसनं येत असतील, तरी तुम्हाला बिगिनर्स करावंच लागतं. आणि तिथे टाईम टेबल असतं की तुम्हाला कुठली वेळ पाहिजे, कुठला शिक्षक पाहिजे, कुठे, ते पण आपण चूज करू शकतो. फक्त लवकर जाऊन ॲडमिशन घ्यावी लागते, कारण सुरुवातीला पहिल्या वर्षी ॲडमिशन जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा त्या नर्सरी KGला कसा क्यू लागलेला असतो पहाटेपासून, तसा गुरुजींच्या दारात असतो. आणि मग आपला नंबर लागला आणि एकदा का तिथे ॲडमिशन मिळाली की मग पुढे त्रास नसतो. तर तो एक घ्यावा लागतो आपल्याला जरा. आणि मग तिथला आपला जो इन्स्ट्रक्टर आहे तो ठरवतो की याला वरच्या वर्गात पाठवायचं का नाही. नाही नाही, अजून तुम्हाला बेसिक यायला पाहिजे. म्हणजे शीर्षासन आलं की इंटरमिजिएट 1मध्ये गेला, हँडस्टँड किंवा फुल ऑन बॅलन्स म्हणजे नुसतं हातावर शरीर तोलणं, मग तुम्ही इंटरमिजिएट 2ला जाणार. मोठी छान छान कठीण आसनं तुम्हाला करता येत असतील तर तुम्ही आणखीन ॲडव्हान्सला जाणार, असं ते आहे. आता या सगळ्या ह्याच्यातून मी बिगिनर्स, इंटरमिजिएट 1 आणि इंटरमिजिएट 2पर्यंत गेले होते. कधीपर्यंत तर 19 सालापर्यंत. मग आला कोविडमध्ये इन्स्टिट्यूट बंद होती, कारण परदेशी लोक तिथे जास्त येतात, आणि मग त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. आता मी आठवड्यातून 2 वेळा ऑनलाईन क्लास करते. आणि माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आता मला लिमिटेशन्स आली आहे. आता मला शीर्षासनात जाताना मी एकटी उडी मारून नाही जाऊ शकत, मला कोणाची तरी हेल्प लागते. मग मी गेले शीर्षासनात की मी तिथे स्थिर होऊ शकते. तर अशी त्यांची पद्धत आहे गुरुजी. आता गुरुजींच्या गीताजी म्हणजे त्यांची मोठी मुलगी आणि प्रशांतजी म्हणजे मुलगा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षक आणि लेखक पण आहेत. गुरुजींच्या पश्चात ह्या दोघांनी इन्स्टिट्यूट सांभाळले. आणि आता गीताजी नाही आहेत, 18 साली त्या गेल्या, पण प्रशांतजी बघतात ते सगळं. आणि एवढंच नाही तर त्यांचे जावई, त्यांच्या बाकीच्या 4 मुली, त्या मुलींची मुलं म्हणजे नातवंड सगळे काय नाही, गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकून अभ्यास करणं, आसनं करणं. त्यांची अभिजाता नावाची नात आहे, जिची शाळकरी छोटी मुलं आहेत.
ती पण बघतीये. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर गोकुळासारखं घर आणतं आहे आणि 4 वर्ष पुढच्या पिढ्या 3-4 पिढ्या गुरुजींना काय म्हणजे ती इन्स्टिट्यूट छान चालणार असं ते सगळं आहे. आणि त्या इन्स्टिट्यूटची मी विद्यार्थिनी म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे. आता हे जे गुरुजी आहेत त्या गुरुजींनी जेव्हा ते निरनिराळ्या देशांमध्ये ते गेले, किती देशांमध्ये गेले, तर मी जर ती लिस्ट वाचली तर भरभर वाचून दाखवते. बघा त्यांचं परदेश गमन कुठे कुठे होतं. स्पेन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, USA, चायना, फ्रान्स, आयर्लंड, UK, इस्राईल, हंगेरी, पोर्तुगल, स्वित्झर्लंड, अर्जेंटिना, जपान, चिली, साऊथ आफ्रिका, नेदरलँड. हां, म्हणजे आणखीन थोडीशी इकडे तिकडे असतील, मला एवढी मिळाली. आता हे तिथे देश बघायला गेले नाही. हां, ते कशासाठी गेले तर आपल्या ह्या शास्त्राचा, या अय्यंगार योगा प्रणालीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी गेले. आता तुम्हाला योगाचे क्लास खूप दिसतील, योग शिक्षक खूप दिसतील, पण अय्यंगार गुरुजींची योग प्रणाली आणि हे बाकीची ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण त्यांनी जुने जे काही प्रकांड जे आपल्या लोकांना येणार नाहीत, साधकांना येणार नाही, जे कठीण जातील, हे सोपं करून सांगितलं. आणि हे योगासनं सर्वसामान्य लोकांना, ज्यांना काही व्याधी आहेत त्यांना पण करता येईल अशा प्रकारचं सुलभ केलं. आणि आपले जे हे योग तत्त्वज्ञान आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्ष नेलं, अनेक वर्ष. त्यांनी खूप लोकांना त्यांच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेऊन गेले. आणि तुम्हाला माहीत आहे आपले अटल बिहारी वाजपेयी ते गुरुजींच्या इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडनं आपल्या व्याधी ज्या आहेत त्याच्यावरच्या आसनं शिकली आहेत. त्याच्यावरच्या त्यांची व्याधी कशी कमी होईल हे गुरुजींनी पाहिलेलं आहे. त्यानंतर आता मी कुणाचं नाव सांगितलं, अटल वाजपेयी. त्याच्यानंतर नारायण स्वामी, त्यानंतर BD जत्ती, पाठक आपले उपराष्ट्रपती, त्यानंतर सचिन तेंडुलकर तर तुम्हाला माहीतच आहे, करीना कपूर, त्यानंतर परदेशचे जर म्हटलं तर जे कृष्णमूर्ती जे तत्त्ववेत्ते होते, येहुदी मेनुहीन म्हणजे जो युरोपमधला व्हायोलिन वादक, त्याला गुरुजींनी शिकवलं आहे त्यांना. त्यानंतर क्लिफर्ड कर्झन, कादंबरीकार हक्सले, त्याच्यानंतर अभिनेत्री एनेट बेनिंग, फिल्म निर्माती मीरा नायर, अशा अगणित लोकांना त्यांनी शिकवलं. आता जे कृष्णमूर्ती जे होते तर 1900 साधारण 67 साली लंडनमधल्या एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होती आणि ते जे योग शिकवत होते त्यांनी काय केलं होतं, त्या आसनांमधलं तत्त्वज्ञान बाजूला काढून फक्त योगासनं आणि प्राणायाम हे हठयोगावर आधारित अशी शिकवायचं ठरवलं. का तर ते 40 वर्षाच्या लोकांना करता येतं. आणि गुरुजींची काही आसनं काही त्यांनी पाहिलेले होते. त्यांची गुरुजींची पुस्तकमधलं लाईट ऑन योगा या नावाच्या एक पुस्तकावर ते अतिशय म्हणजे प्रभावित झालेले होते. आणि त्यांनी असं सांगितलं की गुरुजींना बोलवलं आम्हाला शिकवायला या म्हणून. त्यांची गुरुजींची एक शिष्या म्हणजे तिचं नाव सिल्व्हा मेहता, ती युरोपमध्ये त्यांच्या ट्रेनर्सना शिकवत होती. आणि त्यावेळेला त्यांनी हठयोगावर म्हणजे फक्त आसनं आणि योगासनं शिकवायचं, तत्त्वज्ञान बाजूला ठेवायचं. आणि गुरुजीसुद्धा शिकवताना वेगवेगळ्या देशातल्या लोकांना शिकवताना हे भारतीय तत्त्वज्ञानाला बाजूला ठेवलं होतं त्यांनी. कारण का तुमचा कुठलाही धर्म असो, तुम्ही तुमच्या चालीरीती ज्या आहेत ना त्या बघा, ते ह्याच्यात नाही आणायचं, आसनांमध्ये नाही आणायचं. आसनं, योगासनं, प्राणायाम हे स्वतंत्र त्यांनी केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते पुढे चालू ठेवलं. आणि त्याप्रमाणे बाकीच्यांनी त्यांचं अनुकरण केलं. आता वयाच्या 60व्या वर्षी गुरुजी युरोपला गेले होते आणि त्यांची ती ताकद, त्यांचं ते फुफ्फुसांची ताकद
त्याच्यावर तिथल्या डॉक्टरांना जरा संभ्रम पडला की हा माणूस एवढा ताकदीचा 10 माणसाचं बळ ज्याच्यामध्ये आहे, लहानपणी तर क्षयाने पछाडलेला होता म्हणतो, आपण ह्याच्या फुफ्फुसाची चाचणी करू. तर गुरुजींच्या फुफ्फुसांची चाचणी केल्यावर त्यांना असं आढळलं की गुरुजींचं फुफ्फुस जे आहे ना, ते 18-20 वर्षाच्या ॲथलीटप्रमाणे काम करते. आणि त्यांनी तोंडात बोट घातलं की ह्या माणसाला क्षय झालेला, एवढ्या रोगांनी पछाडलेला, आणि आता हा कसा? तर त्याला एकमेव कारण काय आहे? त्यांनी निरनिराळ्या आसनांचा अभ्यास केला, नवीन नवीन आसनं शोधून काढली, कुठलं आसन कुठल्या आजारावर आहे ह्याचा शोध लावला. आपला स्वतःचा आजार या निरनिराळ्या आसनांनी त्यांचा अभ्यास करून, निरनिराळ्या आसनांचा शोध लावून त्यांनी दूर केलेला आहे. म्हणजे हे त्यांचं विशेष आहे. त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की जे इतर आपण योगांचे क्लास बघतो आणि गुरुजींचा क्लास, तर याच्यामध्ये त्यांनी साधनं वापरली आहेत. म्हणजे ते अगदी पूर्वी जेव्हा त्यांचे स्थिती नव्हती चांगली, तेव्हा ते सुभाषनगरमध्ये राहायचे आणि त्यांची पत्नी रमामणी त्यांचं नाव, तर त्या लोड, घरातली उशी किंवा जिन्याची पायरी ह्याच्यावर बसून आसनं करायचे. कारण काही लोकांना ते करायला जड जातं आणि म्हणून या साधनांचा उपयोग करायचा. आणि गुरुजींना पण एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या बरगडीला त्यांना मार बसला होता, आणि तेव्हा त्यांनी शोध लावला की नाही, असे लोक जे असतील त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, तर या पद्धतीचे आपण त्यांना आधार दिला पाहिजे. कारण आपण असं म्हणतो स्थिर सुख आसनम, म्हणजे काय, त्या आसनामध्ये तुम्ही स्थिर राहाल, त्या आसनामध्ये जास्त वेळ दिला तरच त्या आसनांचा फायदा मिळतो. केलं आणि पटकन त्यातनं बाहेर आलं असं करून काही उपयोग नाही. मग हे स्थिर राहायला आपलं शरीर छान पाहिजे, आपलं मानसिक स्वास्थ्य छान पाहिजे, शरीरशास्त्र छान पाहिजे, मगच आपण त्या आसनामध्ये राहू शकू. आणि त्यामुळे मग हे साधनं आली. आता अय्यंगार गुरुजींच्या इथे हुक्स लावलेले आहेत, असे त्याला रोप्स लावलेत आणि ते मापाने केलेले आहेत बरोबर. मग ते आपण हातामध्ये घालून आपण करतो ती आसनं, किंवा तिथे लोड ठेवलेले आहेत, उशा ठेवलेल्या आहेत, काही बेंच आहेत, रोपच्या साहाय्याने शीर्षासन करतात. असे रोप टांगलेले आहेत आणि त्याच्यावर आपण शीर्षासन करतो आणि ते जास्त सोपं आहे. म्हणजे साध्या शीर्षासनापेक्षा रोप शीर्षासन छान सहज जमतं. आता शीर्षासनामध्ये सुद्धा आपण शीर्षासन हा आसनांचा राजा म्हणतो आणि सर्वांगासन ही राणी आहे. त्या सर्वांगासन हे तरुण लोकांना जमतं, पण आमच्यासारख्या लोकांना हळूहळू ते जमेनासं होतं. मग खुर्चीचा आधार घ्यायचा. आता मी खुर्चीचा आधार घेऊन घरामध्ये सर्वांगासन करते. म्हणजे ती खुर्ची असते ना आपली लोखंडी, त्याच्यामधला तो पाट काढून टाकलेला असतो आणि मग त्या खुर्चीवर लोट ठेवायचा, पुढे उशी ठेवायची, उभं राहायचं आणि मग कबरेला हात देऊन आपण करायचं. आणि आपल्याला भीती वाटत नाही, कारण आपल्याला पकडलं आहे त्या खुर्चीने. रोपच्या साह्याने करायचं. त्यामुळे अनेक आसनं आपण ही साधनं वापरून करतो आणि ह्या सगळ्या साधनांचा शोध हा गुरुजीने लावला आहे. आता योगा मॅट घेऊन आपण योगा मॅटची गुंडाळी घेतो आणि चाललो आहे मी आसनाला म्हणतो, पाहतो आपण ह्या मॅटचा शोध कोणी लावला आहे? गुरुजींनीच लावला आहे. फार वर्षांपूर्वी ते स्वित्झर्लंडला गेले होते आणि त्यांनी असं पाहिलं की तिथे पण लेक्चर व्याख्यान असंच द्यायला, तिथल्या लोकांना शिकवायला. तर तेव्हा त्यांनी काय पाहिलं की त्या आपले जे योगा मॅट आहेत त्या मॅटवर त्यांनी फर्निचर ठेवलं आहे. फर्निचर खाली मॅट्स आहेत. मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या डोक्यात असा आला, अरे ह्या मॅट्स घेऊन जर आपण आसनं केली तर किती छान होईल, छान आहे हे. मग त्यांनी ते पाहिला, त्याचा जरा अभ्यास केला आणि इथे येऊन काय केलं, मॅट्स. म्हणजे गुरुजींकडे, आम्हाला जेव्हा गुरुजींकडे जातो ना तेव्हा आम्हाला आमचंच कुठलंच साधन घेऊन जायला लागत नाही, सगळं भरपूर तिथे असतं, फक्त ते शिस्तीत ठेवायचं असतं. तर हे दोन त्यांचं, एक म्हणजे जागतिक स्तरावर नेलं आपली ही योगाचं तत्त्वज्ञान, दुसरं म्हणजे ही साधनांचा वापर केला. आणि गुरुजींकडे कुठलाही, म्हणजे त्यांचं म्हणणं असं असायचं की माझ्याकडे रिक्षावाला आला काही ट्रीटमेंट घ्यायला तर त्याला झेपलं पाहिजे, जी फी आहे ती झेपली पाहिजे त्याला, म्हणून अशी कमी फी होती. आपण इतरत्र बघतो त्या बऱ्याच मोठ्या फिया असतात, तसं गुरुजींकडे नव्हती. आता विविध कारणांनी ती थोडी वाढली आहे. त्यांची फी घेण्याची पद्धत म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच ती सगळी फी घेतात. 11 महिने क्लास चालतो, मेमध्ये सुट्टी असते.
तर अशा पद्धतीने हे गुरुजींची 2 वैशिष्ट्ये आहेत. आता गुरुजींकडे येहुदी मेनुहीन जे आले होते की नाही, तर ते जे कृष्णमूर्ती जात आहेत ते तिथे शिकत आहेत, म्हणजे ह्यांच्याकडे काहीतरी वैशिष्ट्य आहे असं म्हणून ते आले होते येहुदी. आता ते जेव्हा आले तेव्हा मुंबईत उतरले आणि त्यांनी गुरुजींना सांगितलं की मी काही पुण्याला येऊ शकत नाही, मी अतिशय थकलेलो आहे, तुम्ही याल का पुण्याला मुंबईला? गुरुजी ते तयार झाले यायला आणि म्हणाले मी तुम्हाला ना फार वेळ नाही देऊ शकणार, मी थकलेलो आहे फार. गुरुजींनी म्हटलं ठीक आहे. गुरुजी गेले त्यांना भेटायला, कारण ते येहुदी जे आहेत त्यांचे वर्षातून 255 ते 300 कार्यक्रम व्हायचे. व्हायोलिन वादक होते ते, फेमस होते आणि त्यांना व्याधी जडल्यामुळे त्यांना गुरुजींचा आश्रय घ्यावा लागला. मग ते गेले, गुरुजींनी पाहिलं त्यांना, ते अति मरगळलेलेच होते. गुरुजींनी त्यांना पाठीवर शवासनात जा म्हटलं. त्यांना तयारी करून दिली. येहुदी शवासनात गेले. ते 1 तास तिथे छानपैकी झोपूनच गेले. हां, आणि ते जेव्हा उठले तेव्हा एकदम फ्रेश होऊन उठले. ते म्हणाले अरे एवढा फ्रेश मी झालो, ते एका आसनामुळे झालो. आणि मग त्यांनी 2 तास गप्पा मारल्या आणि ते त्यांचे पेशंट झाले. मग त्यांच्याकडे यायला लागले, ट्रीटमेंट घ्यायला लागले, ते छान बरे झाले. गुरुजी काय म्हणायचे की मी जेव्हा आसनं शिकवतो तेव्हा मी वैज्ञानिक असतो, ते आसन मी पेश करतो तेव्हा मी कलाकार असतो, आणि ते जेव्हा मी ते आसनाची साधना करतो तेव्हा मी कोण असतो तर उपासक असतो, मी पूजक असतो आणि हे माझं अधिष्ठान असतं. 15व्या शतकातील युरोपातला एक आर्टिस्ट आहे, त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा ऐकलं असेल, मायकेल अँजेलो. तो आर्टिस्ट होता. युरोपामध्ये गुरुजींची आसनं पाहून गुरुजींना उपाधी काय दिली की योगासनांचा हा मायकेल अँजेलो आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 3 ऑक्टोबर प्रत्येक वर्षीचा गुरुजींचा दिवस अय्यंगार डे म्हणून साजरा केला जातो. 3 जून 2011 साली चायनानी गुरुजींवर एक तिकीट काढलेलं होतं, स्टॅम्प. गुरुजी 14 साली गेले तर 15 साली त्यांच्या जन्मदिनी म्हणजे 14 डिसेंबर 15ला गुगलने डुडलवर त्यांची माहिती दिली होती आणि त्यांचा एक छानसा फोटो होता आसनं करत असलेला. म्हणजे एवढा मान त्यांना मिळालेला आहे. गुरुजींनी एकूण 10 लाख जगभरातल्या लोकांना दीक्षा दिली आहे. साधारण 150 ते 200 स्कूल सर्व जगभर पसरली आहेत, जे काय शिकवतात तर अय्यंगार गुरुजींची प्रणाली, त्यांच्या पद्धतीने जी योगासनं आहेत ती शिकवतात. त्यानंतर त्या लोकांनी आणखीन 50-60 साधक तयार केले, आपले शिष्य तयार केले. अशी ही संख्या फार मोठी आहे. आता याबद्दल आपल्या भारताने सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की 1994 साली 1991 साली त्यांना पद्मश्री मिळाली. 2004 साली त्यांना पद्मभूषण मिळालं आणि 2014 साली त्यांना पद्मविभूषणाने विभूषित केलं आहे. 2014 सालीच गुरुजी गेले, पण त्यांनी ते ऐकलं आहे. आपल्याला पद्मविभूषण मिळाले हे गुरुजींनी ऐकले. ते पुढे नंतर ऑगस्टमध्ये गेले. 2004 साली टाईम मॅगझिनने 100 लोकांची यादी केली होती, जगातल्या उत्कृष्ट विविध क्षेत्रातले 100 लोक, आणि त्या 100 लोकांमध्ये गुरुजींचं नाव आहे, अय्यंगार गुरुजींचं नाव आहे. आता हे वेगवेगळे लोक मी तुम्हाला सांगितले कोण कोण आले होते. आता बेल्जियमची राणी एलिझाबेथ, बेल्जियमच्या राणी एलिझाबेथ गुरुजींकडे आली आणि गुरुजींना म्हणाली की मला शीर्षासन तुम्ही शिकवा. 80 वर्षाची बाई, बेल्जियमची राणी एलिझाबेथ 80 वर्षासाठी शीर्षासन शिकायला गुरुजींना बोलवलं. ते गुरुजी फिरायचे ना जगभर, ते गेले. त्यांनी 80व्या वर्षी त्यांना शिकवले शीर्षासन. म्हणजे त्यावेळेला ह्या बाईचं वय काय, आपण कोणतं आसन शिकवणार, तिच्या कोणत्या अवयवाला धक्का पोचता कामा नये, हा सगळा अभ्यास गुरुजींचा होता. आता मी सुद्धा माझ्या वयाच्या 60व्या वर्षी शीर्षासन शिकले, पण अय्यंगार गुरुजींच्या इन्स्टिट्यूटमध्येच शिकले. राया नावाचा माझा इन्स्ट्रक्टर होता. तो कडक होता, त्यांनी शिकवलं, आलं मला.
मग मी तिथे भिंतीजवळ करायची. मग तो 15 दिवसांनी म्हणाला की "हो मास्तरीणबाई", मला तो ओळखत होता मी मास्तर आहे म्हणून. "मास्तरीणबाई, तुम्ही झोपलात तिथे, तुम्ही भिंतीला का टेकून शीर्षासन करताय, पुढे व्हा." मग मला तर भीती वाटायची, पडले बिडले म्हणजे काय. मग मी तरी तिथेच करायची, थोडीशी अशी पुढे यायची. त्यांनी माझं एकदा असं फरफटत आणलं ते काय ब्लँकेट, ज्याच्यावर आम्ही करायचो. "इथे करा" म्हणाले. मी म्हटलं "हो नाही, मला भीती वाटते, मी पडेल." "नाही नाही, बघते ना मी आहे ना इथे उभा." मग ते मी गेले शीर्षासनाजवळ. मला काय आनंद झाला, कारण तिथे तो उभा होता. म्हटलं हा पकडेल आपल्याला पडलो तर. मी करू शकले. आणि मग त्या दिवशी घरी गेल्यावर मी माझ्या त्या युनिफॉर्ममध्येच होते आसनांच्या, म्हणजे टी शर्ट आणि पॅन्ट. का तर एखादी फोडणी दिली की मी यायची, शीर्षासन करून बघायची. असं मला वेळच लागलं त्याचं. आणि मी 8 दिवसात पक्की झाले शीर्षासनात. कारण मला त्याची आवड होती. मला ते खूप करावंसं वाटत होतं आणि ह्याचा फायदा होणार हेही मला माहिती होतं, कारण झाला होता हाताला. आणि मग मी 8व्या दिवशी त्यांना करून दाखवलं. मग मी भिंतीपाशी कधीच गेले नाही. म्हणजे मी 80व्या नाही, पण 60व्या वर्षी अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्येच शीर्षासन शिकले. आता आपले हे सचिन तेंडुलकर आले. हां, आता सचिन तेंडुलकर झाले तेव्हा त्यांना खांद्याला काहीतरी प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेला माझी एक मैत्रीण होती आणि तिचा एक मुलगा होता शाळकरी, आणि त्याचा पण डिस्लोकेट झाला होता खांदा. बरेचसे बारीक बारीक व्याधी त्यांना होत्या आणि गुरुजी त्यांना ट्रीट करत होते त्या मुलाला. आणि आम्ही क्लासमध्ये होतो आणि क्लास चालू असताना अजिबात कुठलाही आवाज आला तरी बाहेर बघायचं नाही. कुठे बघायचं? लक्ष सगळं आपल्या अभ्यासात पाहिजे, आसनांमध्ये पाहिजे. मग गुरुजी खूप मोठा कोलाहल, शिट्ट्या, टाळ्या अशा वाजल्या रस्त्यावर. आम्ही म्हटलं अरे बापरे, काय हे आहे, कोण आलं? तर सचिन तेंडुलकर आला होता. थोड्या वेळाने शांतता झाली आणि 15 मिनिटांनी गुरुजी सचिनला घेऊन वर आले आणि तो मुलगा आणि त्याच्या आईकडे आले आणि ते म्हणाले, "हे बघा, हा विद्यार्थी, हा मुलगा, त्याचं अशा अशा व्याधी होत्या, तो आला आहे आणि त्यांनी आता कुठल्या व्याधींसाठी कुठले आसनं केली, तो घरी काय करतो, त्याची आई काय त्याच्याकडनं करून घेते, आला तेव्हा कसा होता, आता तो कसा आहे, हे आई आणि मुलगा सांगेल, तू ऐकायचं." आणि हाताची घडी घालून उभे राहिले. मग ते दोघं तर एकदम, म्हणजे काय त्यांना कळेच ना, आता आपण सचिन तेंडुलकरशी बोलायचं. तो मुलगा तर एकदम खुश झाला आणि मग त्यांनी सांगितलं असं, आणि मग सचिन तेंडुलकर त्यांची ट्रीटमेंट घेत होता. तर असे हे वेगवेगळे किस्से आहेत. आता आपल्याला माहिती आहे कुस्ती मल्ल, ते खिंचनाळे आपल्याला माहिती, हिंद केसरी खिंचनाळे यांना पण गुरुजींनी ट्रीट केलं आहे. आणि जे कृष्णमूर्ती, ते ज्ञान केसरी तत्ववेत्ते, त्यांना पण ट्रीट केले. पण यहुदीला कुठल्या पद्धतीने ट्रीट करायचं, ते खिंचनाळेला कुठले व्यायाम द्यायचे, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरला यहुदीला कुठले द्यायचे, सगळं बरोबर माहीत असायचं. ह्या आसनांचा अभ्यास, आणि नुसताच अभ्यास नाही, तर त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. त्यांच्या पुस्तकं एकूण 14 पुस्तकं त्यांनी लिहिली. लाईट ऑन योगा, लाईट ऑन प्राणायाम, लाईट ऑन लाईफ, पतंजलींची सूत्ररूपाने मांडणी केलेली पतंजलींच्या सूत्रयोगावर पण त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. ते भारत मातेलाच्या मुलांसाठी त्यांनी अर्पण केलं आहे. योग सर्वांसाठी हे पुस्तक, त्याच्यात 200 आसनं आहेत आणि ते पुस्तक त्यांनी आपल्या पत्नी रमामणी यांच्या स्मरणार्थ त्यांना समर्पित केलेलं आहे. ते 1973 साली वयाच्या 45व्या वर्षी रमामणी गेल्या. म्हणजे त्याच्यानंतर जवळजवळ 51 वर्ष गुरुजी जगले. पण तिने पूर्वी फार त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांच्या नावाने त्यांनी ती इन्स्टिट्यूट काढली, रमामणी अय्यंगार संस्था. त्या संस्थेचे 34 देशामध्ये त्या संस्था आहेत रमामणी इन्स्टिट्यूटच्या. आणि आपल्या भारतामध्ये ती दिल्ली, बेंगलोर, म्हैसूर, पुणे, मुंबई, पण महत्त्वाची मुख्य जी आहे ती ही रमामणी आपली मॉडेल कॉलनीत असलेली, आणि इतर 34 देशामध्ये तिची स्थापना झालेली आहे. अनेक देशातल्या लोकांनी येऊन तिथे म्हणजे ते अभ्यास करतात. तुम्हाला मी सांगितलं आता चायना, कुठल्या कुठल्या देशांमधल्या लोकांनी येऊन यांचा अभ्यास केलेला आहे अय्यंगार योग प्रणालीचा. आता गुरुजींनी 2 बी विसरले नाहीत गुरुजी. एक म्हणजे बेलूर आणि दुसरं म्हणजे भारत. बेलूर म्हणजे काय? त्यांचं जन्मस्थळ. आता बेलूरला त्यांनी पतंजलींचं एक मंदिर स्थापन केलं आहे, की जे मंदिर इतरत्र कुठेच नाही, पहिलं मंदिर आहे पतंजलींचं. मुनिश्रेष्ठ पतंजलींचं मंदिर बेलूरला आहे. बेलूरला त्यांनी एक त्यांच्या ट्रस्टमधून हॉस्पिटल काढलं आहे. त्याच्यानंतर माध्यमिक शाळा आहे, कॉलेज आहे,
माध्यान्ह भोजन तिथे दिलं जातं, सगळे साहित्य विद्यार्थ्यांना पुरवलं जातं. अशी त्यांची संस्था ते काम करत आहे, भारतासाठी ते काम करत आहेत. आणि या गुरुजींनी आपलं पारदर्शी जीवनाचा आदर्श जो आहे तो आमच्यासमोर, आम्ही शिष्य म्हणवणाऱ्या आमच्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. आणि भगवद्गीता कशी जगता येईल याचं प्रात्यक्षिक आम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे, प्रात्यक्षिक केलं आहे, ही सगळी प्रात्यक्षिकं दाखवलीत आणि भगवद्गीता कशी जगायची हे शिकवलं आहे. आता आम्ही जर त्यांचे शिष्य म्हणवत असू तर आम्ही त्यांनी दिलेलं हे जे आम्हाला ज्ञान आहे, जिवंत मोठा एवढा संदेश दिला आहे, त्याचं स्मरण आम्ही सतत ठेवायला पाहिजे. आमच्या पुढील आयुष्यात आम्ही त्याचा उपयोग केला आहे, तीच गुरुजींना खरी श्रद्धांजली होईल. आणि म्हणून मी गुरुजींसाठी दुसऱ्या अध्यायातला 48वा श्लोक म्हणते. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्धसिद्धो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. म्हणजे ह्याचा अर्थ असा की हे धनंजया, तू आसक्ती सोडून सिद्धी आणि असिद्धी म्हणजेच यश आणि अपयश यांच्याविषयी समान भाव ठेव. तू योगात राहा आणि आपली सगळी कर्म आणि आपली सगळी कर्तव्य तू करत राहा. इथे समत्वालाच योग असं म्हटलेलं आहे. आपल्याला भगवद्गीतेने भगवंतापर्यंत जाण्यासाठी 4 मार्ग सांगितले: कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती. मला असं वाटतं की ह्या 4ही मार्गांनी आमचे गुरुजी हे भगवत स्वरूपच झालेले आहेत. खरं म्हणजे मला गुरुजींबद्दल अजून खूप बोलता येईल, खूप. त्याच्यानंतर आता मी फक्त गुरुजी गेले ना त्यावेळचं मी थोडंसं तुम्हाला बोलते. 20 ऑगस्ट 2014 रोजी गुरुजी गेले. मी तेव्हा क्लास माझे पहाटेचे असायचे, मी पहाटेचे क्लास घ्यायचे म्हणजे ते कधी बुडू नयेत म्हणून, गर्दी नसते रस्त्याला. गुरुजींना बरं नाही हे आम्हाला माहीत होतं, तर ते हॉस्पिटलची पायरी चढले नव्हते, परंतु प्रयाग हॉस्पिटलमध्ये शेवटी त्यांना नेलवलं होतं, ठेवलेलं होतं. आणि आम्हाला सगळ्यांना वाटायचं की एवढं आम्हाला शिकवत आहेत, गुरुजी 100 नक्की गाठणार असा आमचा विश्वास होता. आणि त्या दिवशी सकाळी 5:45 मी जेव्हा आले इन्स्टिट्यूटमध्ये तेव्हा शांतता होती. तो जो द्वारपाल होता तो द्वारपाल गुरुजींच्या घराजवळ होता आणि येणारे सगळे साधक वरती आपल्या हॉलमध्ये न जाता गुरुजींच्या घरात जात होते आणि मी ओळखलं की आपले गुरुजी गेलेत म्हणून. फार वाईट वाटलं मला. आम्ही गुरुजींनी गेलो, नुकतंच त्यांना आणलं होतं प्रयाग हॉस्पिटलमधनं, सकाळची वेळ होती, 6 वाजलेले होते. मी गुरुजींचं दर्शन घेतलं, त्यांच्यासमोर डोळे मिटून मला माझ्या डोळ्यातनं खूप 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 आसवं गळली की अरे, मला फार वाईट असं वाटतं की मी उशिरा गुरुजींकडे गेले. मी गुरुजींकडनं शिकले नाही काही, पण गुरुजींनी ज्यांना शिकवलं आहे त्या शिक्षकांकडनं मी शिकले. पण मी गुरुजींकडनं काय पाहिलं तर गुरुजींना मी पाहिलं, मी त्यांचे आशीर्वाद घेतले, मी त्यांची व्याख्यानं ऐकली, मी ते इतरांना कसे शिकवतात ते पाहिलं. मला गुरुदक्षिणा म्हणून गुरुपौर्णिमेला मिळालेले बुकमार्क्स द्यायचे गुरुजी. तर म्हणजे कार्यक्रम संपला की गुरुजी खुर्चीवर बसलेले असायचे आणि प्रत्येकाला ते भेटवस्तू द्यायचे. आम्ही फक्त नारळ आणि फूल द्यायचे, परदेशी लोक त्यांना द्यायचे काय काय. आणि मग आम्हाला असं वाटायचं अरे आपल्याला पण काहीतरी द्यायला पाहिजे, पण आम्ही नारळ आणि फुलंच घेऊन गेलेलो असायचं. आणि गुरुजी आम्हाला बुकमार्क्स द्यायचे, ते मी इतके जपून ठेवलेले आहेत. आणि गुरुजींना म्हटलं ना सेल्फी घेऊ का, जे गर्दी नसेल तर ते सेल्फी घेऊ द्यायचे. त्यामुळे गुरुजींबरोबरचा माझे सेल्फी पण आहे. फक्त त्यामुळे मी 5-6 वर्ष का होईना गुरुजींना पाहिले, त्यांना ऐकले, त्यांचा आशीर्वाद घेतले, त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी वावरली आहे, अजूनही मी जाते. आता मला गुरुजींबद्दल लिहायचं होतं तर मी ग्रंथालयात गेले, आमच्या शिक्षकांना विचारलं, ते म्हणाले हो जा ना तुम्ही ग्रंथालयात, 3 ते 5 उघडं असतं. हो त्यांच्या ग्रंथालयात गेलं ना तिथे पॉझिटिव्ह वेव्ज आहेत, तुम्ही तिथे बसा, त्या पॉझिटिव्ह वेव्ज तुम्ही घ्या तुमच्या ह्याच्यात, पुष्कळ पुस्तकं आहेत, नेहमी जात जा. तर मी बुधवारी 2-4 बुधवारी गेले. एका बुधवारी आणखीन नवीन मी ऐकलं की एकेका पुस्तकात ते समजून सांगतात, वरच्या हॉलमध्ये साधकांना बोलवतात, शिक्षक जे ट्रेनी शिक्षक आणि मुख्य शिक्षक असतो ते गुरुजींच्या पुस्तकाचं वाचन करतात. त्यामुळे या इन्स्टिट्यूटमध्ये काय नाही,
सगळं काही आहे. अशा ह्या माझ्या, म्हणून मला तो ऋषितुल्य गुरु वाटला. त्याला मी त्याच्याबद्दल बोलली आहे 2 शब्द. खूप बोलण्यासारखं आहे. आता घरी जाऊन मी पाहिलं की मला असं वाटेल, अरे हे मी महत्त्वाचं नाही सांगितलं, हे मी महत्त्वाचं नाही सांगितलं. आता मला एवढ्या वेळामध्ये, कारण 6:30 वाजलेत म्हणून माझं घड्याळाकडे लक्ष आहे, तर मी जे काही बोलले ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतलंत. मला खूप आनंद वाटला. आणखीन मी बऱ्यापैकी बरी बोलले असं मला वाटतंय. कारण मला असं इथे आले तेव्हा वाटलं, अरे बापरे, आता मी काय बोलणार? कारण घरी बोलताना मी उभी राहून बोलते, कुठे काय करते, घरचं रूप हे वेगळं असतं. आता इथे माझ्यासमोर एवढे साधक बसलेले आहेत. तर मला फार आनंद झालेला आहे गुरुजींबद्दल मला बोलायची संधी दिली.